महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी। छावा क्रांतीवीर सेनेचे 12वे राष्ट्रीय महाअधिवेशन नाशिकमध्ये उत्साहात आणि मोठ्या दिमाखात पार पडले। विविध सामाजिक, शैक्षणिक, कृषी आणि जनहिताच्या प्रश्नांवर संघटनेची भूमिका स्पष्ट करत या अधिवेशनात महत्त्वाचे मुद्दे मांडण्यात आले। रविवारी दिनांक 28 रोजी सायंकाळी 6 वाजता रावसाहेब थोरात सभागृह येथे छावा क्रांतीवीर सेनेचे 12वे राष्ट्रीय महाअधिवेशन संपन्न झाले। संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांच्या नेतृत्वाखाली हे अधिवेशन पार पडले। कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजन आणि दीपप्रज्वलन करून करण्यात आली। अधिवेशनाचे अध्यक्षस्थानी कामगार नेते अभिजित राणे होते। यावेळी संघटनेतर्फे उपस्थित प्रमुख मान्यवरांचा सत्कार आणि सन्मान करण्यात आला। तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना छावा गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले। या अधिवेशनात राज्यातील विविध ज्वलंत प्रश्नांवर सखोल चर्चा करण्यात आली। नाशिक रिंग रोड प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे प्रश्न, शेतकरी कर्जमाफी, घरकुल योजनांतील कथित गैरव्यवहार तसेच स्मार्ट मीटर विरोधातील आंदोलन यांसारख्या विषयांवर संघटनेची भूमिका जाहीर करण्यात आली। आगामी आंदोलनाची दिशा आणि संघटनेची पुढील वाटचाल याबाबत महत्त्वाचे ठराव मंजूर करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली। समंजसपणाने भारतीय घटनेच्या आधाराने बोलतो, जसं रमेश पाटील साहेब बोलतात, दरवेळेस अधिकाराने बोलतात, पण यायलाच तयार होत नाही। तरी पण आज आनंदाची बातमी सांगतो, मगाशी जरांगे पाटील साहेबांचा फोन चालू होता, मनोज दादांचा फोन चालू होता। मनोज दादा कधीच माझा कार्यक्रम टाळत नाही, पण त्या माणसाची खरंच तब्येत बरोबर नाही। सकाळपासून मीटिंग चालू होत्या, निघत होते, 3 वाजता सांगितलं निघालो, परत काय झाला म्हणून रिटर्न गेले। म्हणलो काही टेन्शन घेऊ नका, तुम्हाला योग्य वेळी बोलवायचंय। कार्यक्रमाला जाईल नाही आले, पण जेव्हा शेतकऱ्यांचा अंतिम लढा, जेव्हा मी त्या ठिकाणी उभा राहील, त्या दिवशी तुम्हाला त्या ठिकाणी यायचंय, आम्हाला न्याय द्यायचा आहे। काय झालं काय माहित, लाईव्ह चालू आहे, जिल्हाधिकाऱ्यांचा लगेच फोन ठेवला, जिल्हाधिकाऱ्यांचा फोन आलेला आहे। त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं तुमच्या स्पष्ट मागण्याच्या सांगा। मी सांगितलं ज्या ठिकाणी अलाइनमेंट बदलायची आहे ती अलाइनमेंट बदला, पूर्ण रिंग रोडला योग्य तो मधला बाजार भावाप्रमाणे रेट जाहीर करा आणि शहरातल्या जमिनीला गुणांक 1 च्या ऐवजी गुणांक 2 लावा। एवढ्या 3-4च मागण्या आमच्या, याच्या पलीकडे दुसऱ्या कोणत्याही मागण्या आमच्या नाही। आम्हाला ठरवायचं काम करू नका, कारण आमची मीटिंग काल अशी तो होणार होती। या ठिकाणी मी गिरीश भाऊंना नम्रतेने सांगतो, मी त्यांचा फार आदर करतो। मी कधी गिरीश भाऊच्या विरोधात कधी अपशब्द आजपर्यंत बोललो नाही, पण या व्यासपीठावरून सांगतो, गिरीश भाऊ, दराड्यांना पाडणं तुम्हाला वाटलं सोपं आहे आणि गीतेंना निवडून आणणं त्याच्यापेक्षा सोपं आहे। या धुंदीत राहू नका आणि शेतकऱ्यांना फसवू नका, कारण गाठ शेतकऱ्यांची आहे। जर आमच्या शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही तर मग गिरीश भाऊ तुम्ही संकटमोचक काळात संकटात आल्याशिवाय राहणार नाही, एवढा शब्द या ठिकाणी सांगतो। फसवेगिरी कशासाठी? आम्ही मुंबईला निघालो होतो, मुंबईला निघाल्यानंतर त्या ठिकाणी तुमचा फोन आला, तुम्ही सांगितलं की बाबा आम्ही शनिवारी मीटिंग घेतो, तुम्ही थांबा। अहो, तुमच्या एका शब्दावर आम्ही थांबलो, कारण आम्हाला लढायचं नाहीये, आम्हाला चर्चेतून न्याय घ्यायचा आहे। आम्हाला चर्चेतून आमच्या शेतकऱ्यांना न्याय देण्याचा आहे, कारण आमच्या शेतकऱ्यांना गुन्हे दाखल नाही करू शकत आम्ही। ते जर रणांगणात उतरवले आणि त्या ठिकाणी जर आंदोलनं केली, त्यांच्यावर जर खोटे नाटे गुन्हे दाखल झाले, त्यांनी शेती करायची का कोर्टाच्या केस लढायच्या, याच्यामुळे करण गायकर सांगताय। या अधिवेशनाला विविध मंत्री, आमदार, लोकप्रतिनिधी, कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कामगार नेते तथा मुंबई मीटर समूहाचे संपादक अभिजित राणे होते। प्रमुख पाहुणे म्हणून धर्मवीर सुनील बागुल, भाजपचे प्रवक्ते अजित चव्हाण, शिवाजी सहाने, सिन्नर नगराध्यक्ष विठ्ठल राजे उगले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती विनायक माळेकर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। छावा क्रांतीवीर सेनेच्या या अधिवेशनातून राज्यातील विविध प्रश्नांवर संघटनेची स्पष्ट भूमिका समोर आली आहे। आता आगामी काळात या ठरावांची अंमलबजावणी कशी होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र बुलेटिन, नाशिक। महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी।